MH19 न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची एक जळगाव शहरातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जळगावमध्ये चोरीच्या गुन्ह्याचा शनीपेठ पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावला आहे। नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशनच्या यार्डमधून चोरीस गेलेल्या 3 वेल्डिंग मशीनचे बॉक्स आणि 16 ग्राइंडर मशीनचे बॉक्स पोलिसांनी हस्तगत केले आहे। या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 52,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जळगाव शहरातील भवानीपेठ परिसरातील नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशनच्या यार्डमधून 3 ऑगस्ट रोजी 3 वेल्डिंग मशीनचे बॉक्स आणि 16 ग्राइंडर मशीनचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते। या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। तसेच दुकानदार आणि परिसरातील नागरिकांकडून माहिती घेण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले। तपास दरम्यान वय वर्ष 29 असलेल्या वसीम शेख हसन याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेले 3 वेल्डिंग मशीनचे बॉक्स आणि 16 ग्राइंडर मशीनचे बॉक्स असा एकूण 52,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय खैरे हे करीत आहेत। दरम्यान ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। शनीपेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपीपर्यंत पोहोचत मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या तपासाची ही कारवाई विशेष चर्चेत आली आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।